कॅप राऊंड 3च्या अलॉटमेंटनंतर भरपूर सारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतील. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच लोक सांगत आहेत की कॅप राऊंड 3 हा अंतिम राऊंड होता आणि कॅप राऊंड 4 हा इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असेल, मॅनेजमेंट लेवलचा राऊंड असेल आणि त्याला बेनिफिट अलाउड नसणार आहे. तर अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी सांगितल्या जात आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी घाबरून आता फ्रीज करायला चाललेले आहेत किंवा त्यांनी निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षीपासून बदल होऊन कॅप राऊंड 4 झालेले आहेत. 4 कॅप राऊंड होणार आहेत. जसं फक्त ॲटो फ्रीजचे रूल बदलतात. पहिल्या राऊंडला 1, दुसऱ्या राऊंडला 3, तिसऱ्या राऊंडला 6 आणि चौथ्या राऊंडला जे मिळेल ते कॉलेज ॲटो फ्रीज होतं. पण राऊंड 4 असतात हे लक्षात ठेवा. कॅप राऊंड 3ला ॲडमिशन प्रोसेस संपत नाही. कॅप राऊंड 4ला जाऊन हे तुम्ही तुमचं कॉलेज आहे त्या प्रोसेस पूर्ण करू शकता. तुमचे ऑप्शन फॉर्म भरू शकता. तुम्हाला जे बेटरमेंटचा चान्स कॅप राऊंड 3मध्ये मिळणार आहे तो तुमचा असणारच आहे. कॅप राऊंड 4ला जाऊन तुम्ही काय करणार आहे ते कॉलेज परत लिस्ट भरणार आहे हे लक्षात ठेवा. कॅप राऊंड 4साठी 30 तारखेला तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला मिळणार आहे. म्हणून जे कोणी तुम्हाला सांगत असेल की कॅप राऊंड 3 संपला, कॅप राऊंड 3 संपला म्हणजे ऑप्शन फॉर्मची किंवा कॅप राऊंडची प्रोसेस संपली नाही. कॅप राऊंड 4पर्यंत आपली कॅपची प्रोसेस चालू राहते आणि कॅप राऊंड 4 नंतरच बाकीचे जे राऊंड आहेत ते चालू होणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मगच आपला निर्णय घ्या. त्याच्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला ही गोष्ट मी सांगितली. नमस्कार विद्यार्थी मित्र. फायनली 24 ऑगस्टला आज तुमचे फायनल जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे कॅप राऊंड 3चे ते आलेले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता ती कधी येईल, आल्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर काय होईल. बरेच सारे जे त्यांची उत्सुकता होती, प्रश्न होते, त्या सगळ्याचे उत्तर त्यांना जेव्हा ते अलॉटमेंट लागली सकाळी आज दुपारी त्यावेळेस त्यांना ते उत्तर मिळत असतील. कॅप राऊंड 3चे अलॉटमेंट जाहीर झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी आता बऱ्याच मुलांच्या मनात प्रश्न पडलेले असतात. काल मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये कॅप राऊंड 3 नंतर काय याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत काय काय करावे हे सांगितले होते. कॅप राऊंड 3 मध्ये ज्यांना कॉलेज मिळाले नसेल, ज्यांना कॉलेज मिळाले असेल किंवा प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्यासाठी आपण बोललो होतो नक्की काय करायचं, ऍडमिशन प्रोसेस करायची असेल तर कशी करायची, काय करायचे, कोणतं वेळापत्रक असणार आहे. तर आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट आलेली आहे. कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट प्रत्यक्षात वेगळी असते बाकीच्या अलॉटमेंट पेक्षा. कारण की आता डिसिजन घ्यायला फक्त 2च पर्याय उरलेले आहेत. म्हणजे काय, एक तर फ्रीज करायचंय, ऑटो फ्रीज झालेलं आहे किंवा बेटरमेंट करायचं. आता बेटरमेंट फ्रीज हा ऑप्शन होता, पण आता हे लास्ट टाइम तुम्ही बेटरमेंट करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे त्यांना ही शेवटची बेटरमेंट करण्याची संधी मिळणार आहे. नेक्स्ट राऊंडला जे मिळालं ते कॉलेज घेण्याची तयारी तुम्हाला ठेवायची आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 24 तारखेला तुम्हाला मिळालेलं आहे. उद्यापासून तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे. 25 ते 28 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमचं जे काय तुमचं रिपोर्टिंग आहे ते करायचंय किंवा तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल तर शेवट टाइम करायचा. विचार करायला तुमच्याकडे 1-2 दिवस आहेत. 4 दिवसात तुम्हाला जे काही करायचं त्या गोष्टी करणारच आहेत तुम्ही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात जे काही 4 ते 5 प्रश्न असतात त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पहिली गोष्ट, तुम्ही जाऊन सीट मिळाली का हे चेक केलं. 2 प्रकारचे विद्यार्थी ज्यांना सीट मिळाली आहे किंवा सीट मिळालेली नाहीये. तर 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलू आपण. दुसरी गोष्ट काय, सीट मिळाली आहे, कोणती मिळाली आहे? काही विद्यार्थ्यांना पहिल्या राउंड पासून तर तिसऱ्या राउंड पर्यंत बेटरमेंट करूनही 30 सीट वारंवार लागत आहे. काही विद्यार्थ्यांना पहिल्या राउंडची सीट बेटरमेंट केल्यानंतर दुसरी आली, दुसऱ्या राउंडमध्ये बेटरमेंट केल्यानंतर तिसरी आली. म्हणजे ती दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळत आहे आणि आता त्यांना जर चांगलं बेटरमेंट मिळालेलं असेल तर त्यांना फ्रीज करण्याला काही हरकत नसेल. आता चौथ्या राउंडला जर थोडेफार चान्सेस असतील तर ते घेऊ शकतात आणि बेटरमेंटसाठी जाऊ शकतात. पण आता आणखीन एक कंडिशन काय आहे, की तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी ज्यांना सीट मिळाली आहे, पण त्यांच्याकडून एक गोष्ट माहीत नसल्यामुळे चूक झालेली आहे. म्हणजे त्यांना माहीत नव्हतं, की बेटरमेंट केल्यानंतर पहिल्या राउंडचं कॉलेज जातं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज असा आहे, की दोन्ही राउंडचे दोन्ही कॉलेज म्हणजे पहिल्या जे कॅप राउंड 2 ला लागलं होतं आणि कॅप राउंड 3 ला त्याच्यामधून आपल्याला एक कॉलेज निवडायचं. तर ती चूक आहे. तर पहिल्या राउंडमध्ये तुम्हाला जे कॉलेज मिळालं ते आपोआप दुसऱ्या राउंडमध्ये
निघून जातं तुम्ही बेटरमेंट केल्यानंतर आणि दुसरं कॉलेज येतं. त्याचप्रमाणे कॅप राउंड 2 मध्ये बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला जे प्रिव्हियस कॉलेज मिळालं होतं ते जातं आणि कॅप राउंड 3 ला म्हणजे त्याला ऑटो कॅन्सल ही प्रोसेस म्हणतात. म्हणून ती प्रोसेस झालेल्या विद्यार्थी मित्रांनी एक लक्षात ठेवा, तुम्ही बेसिक समजून घेत नाहीये, की पहिला बेसिक काय आहे. तुम्हाला चांगलं कॉलेज होतं म्हणून तुम्ही आता नवीन लिस्ट टाकली होती. म्हणून आता जे मिळालं ते बेटर कॉलेज आपल्याला हवं. तुमच्याकडे चुकून जर असं कॉलेज पडलं असेल, की जे तुम्हाला घ्यायचं नव्हतं, फक्त लिस्टमध्ये टाकायचं म्हणून तुम्ही टाकलं. पहिलं चांगलं कॉलेज गेलं आणि आता हे कॉलेज तुमच्या हातात आलंय. तर तुमची इथे चूक झालेली आहे. आता तुम्ही ती दुरुस्त कशी करायची त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला कॅप राउंड 4 साठी अवलंबून राहावं लागणार आहे. जर तुम्हाला बेटरमेंट करून पुन्हा एकदा चांगल्या कॉलेजसाठी जायचं आहे. तर अशा पण काही केसेस घडत आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणखी काय गोष्ट घडते, की अलॉटमेंट मिळतंय, पण ते अजूनही मनासारखं मिळत नाही. आता कॅप राउंड 3, कॅप राउंड 4 पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. तरी पण त्यांच्याकडे अजून मनासारखं कॉलेज मिळत नाही आणि ते मिळणारच नाही असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांपुढे अजून इन्स्टिट्यूट लेव्हलचे राउंड आहेत. त्याच्यानंतर जे आपले स्पॉट राउंड आहेत किंवा मॅनेजमेंट कोटा ज्याला म्हणतो आपण त्याचे राउंड आहेत. तर त्याच्यासाठी त्यांनी थांबावं का त्याच्यासाठी वाट बघावी का? तर एक आणखी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही कॅम्प राउंडमध्येच तुमचं ऍडमिशन फिक्स करा आणि नंतर पुढच्या राउंडसाठी जावा. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल ऑप्शन राहतील. की आपण काय केलं पाहिजे तुमच्याकडे ठरवायला वेळ मिळेल. त्याच्यानंतर कॅप राउंड 3 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी माझा एक सल्ला असेल, की आता तुम्ही भरपूर ट्राय केलेलं आहे. बेटरमेंट करत इथपर्यंत आलेलं आहे. जर तुम्हाला आता योग्य कॉलेज मिळालेलं आहे, तर डायरेक्ट ऍडमिशन प्रोसेससाठी पुढे जावं. ऍडमिशन घेतल्याने आता तुम्हाला कारण थोड्याच दिवसात एफ-ची ऍडमिशन चालू होतील. ज्यांना उगाचच बेटरमेंट मिळणार नाही असं वाटत असेल किंवा कोणतीच प्रोसेस पुढे फक्त अजून 8 दिवस थांबायची तयारी म्हणून बेटरमेंट करताय. तर अशी गोष्ट करू नका. हां, ज्यांचे डॉक्युमेंट अजूनही नसतील, डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असतील, अशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंट करून अजून एका राउंडसाठी थोडासा वेळ घ्यायची असेल तर घेऊ शकता. पण ज्यांना अजूनही तेच कॉलेज मिळते, कुठल्याही बेटरमेंटचे चान्सेस नाही, त्यांनी ऍडमिशन प्रोसेस डिले करण्यात काही फायदा नाही. त्यामुळे ऍडमिशन प्रोसेस करून घेणे हे सगळ्यात बेटर आहे. त्याच्याबरोबर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ऍडमिशन प्रोसेस करायला आता बरेच विद्यार्थी बेटरमेंट आणि फीज ह्याच्यामध्येच अडकून राहिले होते. ऍडमिशन प्रोसेस समजूनच घेतली नाही. आता ज्यांना थर्ड राउंडला ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची, त्यांचं ऑटो फ्रीज किंवा त्यांनी ठरवलं फ्रीज करायचं. अशा 2 विद्यार्थ्यांसाठी सांगतो, की आउट राउंडमध्ये जेव्हा तुम्हाला आता सीट अलॉट झालेलं आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय, अलॉटमेंट लेटर चेक करून घ्या. अलॉटमेंट लेटर चेक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या क्रमांकाचं कॉलेज लागलेलं आहे, त्याच्यानंतर कॉलेजचं नाव काय आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसतायतच. तर ते कॉलेज लागल्या तुम्ही त्या कॉलेजचं तुम्हाला कदाचित आज किंवा उद्या फोन येईलच. त्यापेक्षा तुम्ही काय करा, की तुम्ही स्वतः त्या कॉलेजला जाऊन उद्या भेट द्या. तुम्हाला डिसिजन तिथे जाऊन घ्यायचा आहे. तुम्ही खूप दूर असताल 100-200 किलोमीटरवर कॉलेज असेल किंवा एक कुठल्या नागपूरच्या विद्यार्थ्याला पुण्यातलं कॉलेज लागलं असेल आणि त्याला माहिती आहे ते चांगलं कॉलेज तर मग मात्र ऍडमिशन करण्यासाठी पुढचे 4 दिवसाचा जो वेळ मिळालेला आहे आणि हे लक्षात ठेवा की ऍडमिशन प्रोसेस मध्ये आता 4 दिवसाचा वेळ मिळतो. म्हणजे वेळ खूप आहे. नाहीतर काय होतं कधी 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 विद्यार्थ्यांना निर्णय घ्यायला एवढा वेळ लागतो की 4 दिवसाच्या प्रोसेस मध्ये त्याच्या 3ऱ्या-4थ्या दिवशी ती मुलं सकाळी ठरवतात आणि निघतात तोपर्यंत ऍडमिशनची वेळ संपलेली आहे. फ्रीज केल्यामुळे ते राऊंडच्या बाहेर जातात. फ्रीज करून फक्त बसू नका. फ्रीज केलं की पहिली प्रोसेस तुम्हाला करायला जायचं आहे ऍडमिशन प्रोसेस. ऍडमिशन प्रोसेस काय आहे ते थोडक्यात सांगतो तुम्हाला. ऍडमिशन प्रोसेस करताना तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्या. चे प्रिंट मारा. त्याचबरोबर जे डॉक्युमेंट तुम्ही रजिस्ट्रेशनच्या टाइममध्ये अपलोड केले होते, जे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, ते घेऊन तुम्ही त्या कॉलेजला पोहोचा. त्याचबरोबर फीची माहिती भरून घ्या. तुम्ही ज्या कॅटेगरीशी बिलॉंग करता, त्या कॅटेगरीला किती फी आहे, ओपनला किती फी आहे, एस-सीला किती फी आहे, एन-टीला किती फी आहे, कॉलेजची फी किती, डेव्हलपमेंट फी किती आहे, हॉस्टेलला किती खर्च येणार आहे, सगळ्या गोष्टी फोनवर विचारून घ्या, माहिती करून घ्या. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तेवढे पैसे, तेवढ्या गोष्टी घेऊन जाणं गरजेचं आहे. काही कॉलेजमध्ये इतरही गोष्टी खरेदी कराव्या लागतात पहिल्या दिवशी गेल्यानंतर. तर त्या गोष्टी माहिती असू द्या म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये कोणतीही अ, बाधा येणार नाही. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगतो. ऍडमिशन प्रोसेसला गेल्यानंतर तिथे तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितल्याच जातील. पण आपल्याकडून पूर्ण तयारीनिशी जावा.
ऍडमिशन प्रोसेस करणं आता तुमच्यासाठी बेटर का राहणार आहे? कारण की ऍडमिशन प्रोसेस करून बरेच जण आता कंटाळले पण असतील. आता आणखीन एका विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता मला कमेंटमध्ये आला होता, की सर आता समजा मला कॉलेज मनासारखं मिळतच नाहीये. मी कॅप राउंड 3 केला, कॅप राउंड 4 पण आता यायला सुरुवात झाली. मग आता मी ड्रॉपच घेऊ का? आता मला जर ऍडमिशन मिळणारच नाही, तर मी ड्रॉप घेऊ का? तर माझं म्हणणं काय आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ड्रॉप घेण्यापेक्षा आणखीन पुढे 2 आहेत. आता काय होतंय, आपण म्हणतो इन्स्टिट्यूट राउंड आहे, पुढचं ते ज्या स्पॉट राउंड आहेत वगैरे. पण तिथं आता एखाद्या कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याला ॲडमिशन मिळतच नाही असं वाटायला लागलं तर मग त्याला फी भरणं पण शक्य नाही. तर अशा गोष्टी थोडीशी अडचण होऊ शकते. पण तरीही मी एक सांगतो, की ब्रांच कॉलेज चांगलं भेटत असेल, तर उगाचच वर्ष वाया घालवायची गरज नाही. तुम्ही कॅपचा विषय घेऊ नका. आता सध्या तुम्ही जे काही कॉलेज मिळालं नाही. त्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जावा. ॲडमिशन सीट कन्फर्म करा. तुम्हाला 13 तारखेपर्यंत ॲडमिशन 13 तारखेच्या ॲडमिशनची डेडलाईन राहते. तर तुम्ही कॅन्सल करू शकता आणि बाकीचा निर्णय घेऊ शकता. म्हणून आत्ता सध्या तरी असा काही निर्णय घेऊ नका. त्याचबरोबर आता काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे, की मला फार्मसीला जायचं होतं. मी त्या इंजिनिअरिंगची काय प्रोसेस करून ठेवलेली आहे. आणि इंजिनिअरिंगची प्रोसेस आणि काय फार्मसी प्रोसेस बऱ्यापैकी पुढे गेलेली नाहीये. तर मी आता जर ॲडमिशन घेऊन ठेवलं, उद्या तिथे मला ॲडमिशन मिळण्याची संधी आली, तर मला मग हे कॅन्सल करता येईल का? त्यांच्यासाठी पण एक गोष्ट आहे, की 13 तारखेपर्यंत तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करू शकता. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने एक लक्षात ठेवा, इथे ॲडमिशन घेणारे, ॲडमिशन कॅन्सल करणारे असे खूप सारे विद्यार्थी आहेत. म्हणून ॲडमिशन प्रोसेस तोपर्यंत कंप्लीट होत नाही, जोपर्यंत फिक्स ॲडमिशन घेऊन विद्यार्थी कॉलेजला सुरुवात करत नाही किंवा 13 तारखेच्या नंतर 15 तारखेपर्यंत ही प्रोसेस खूप चालू राहते. कॅन्सलेशन, त्याच्यानंतर ॲडमिशन घेणे या गोष्टी सतत चालू राहतात. म्हणून प्रत्येकाला चान्स आहे. फक्त कॅप राउंड 4 मधून ॲडमिशन घेणं, म्हणजे कॅप पूर्ण करून ॲडमिशन घेणं खूप महत्त्वाचं राहतं. कॅप राउंड 3, कॅप राउंड 4 या कॅपमधूनच तुम्हाला जे काही बेनिफिट आहे ते मिळणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, की आत्ता सीट मिळवणं, मिळालेली सीट कन्फर्म करणं हे खूप महत्त्वाचं राहतं. बेटरमेंट करत, करत, करत राहणं ठीक होतं. पण तुम्हाला कुठे ना जाऊन कुठे थांबावं लागणार आहे. त्याच्यामुळे ॲडमिशन प्रोसेसमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला सीट मिळवून त्या सीटवर हक्क किंवा स्वतःचं सीट राखून ठेवणं तिथपर्यंत पण ठीक आहे. कारण बेटरमेंट करून तुम्ही फक्त ते सीट राखून ठेवता. तुम्हाला जर मिळालेलं सीट कन्फर्म करायचं असेल, तर तुम्हाला फ्रीज ऑप्शनच निवडावा लागणार आहे. म्हणून आता सध्या किंतु परंतु असेल काही जणांना, तर त्यांनी एकदा बेटरमेंटला जायला ठीक आहे. पण तुम्हाला माहिती पाहिजे की कॅप राउंड 3चं कोणत्याही कॉलेजमध्ये मिळालं, ते कॉलेज तरी मला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. आता या सगळ्यानंतरही काही विद्यार्थी असे असतील, त्यांना असा प्रश्न पडलेला असेल, की जर मी कॅप राउंडमध्ये ॲडमिशनच घेतलेलं नाही, तर मग काय माझा प्रॉब्लेम? तर तुम्हाला बाकीचे मी सांगतो की बेनिफिट मिळणार नाही, हीच गोष्ट आहे. त्याचबरोबर आता लवकर म्हणजे आता भरपूर म्हणजे मी म्हणतो जुलैपासून ॲडमिशन प्रोसेस चालू झाली ना, आता सप्टेंबर येईल. म्हणजे दीड महिने तरी तुम्ही ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आता वेळ घालवलेला आहे. त्याच्यामुळे आता तरी कुठल्या तरी कॉलेजपर्यंत या, निष्कर्षापर्यंत या. फ्रीज करण्याची तुम्हाला आता वेळ आली असेल तर फ्रीज करा. बेटरमेंटचा अजूनही विचार असेल, तरीही तुमच्या समोर एखादं ड्रीम कॉलेज आहे का? तिथं मिळवणं गेटेबल आहे का? मी तरी पाहतोय 3 राउंड 3 वेगवेगळे ऑप्शन चालू करून ठेवलेत विद्यार्थ्यांनी, पण त्यांना सीट मिळत नाहीये. आणि आता शेवटचा एक प्रश्न आहे, की ज्यांना कॅप राउंडमधून सीटच मिळत नाही. आता 3 राउंड झाले तरी. याबरोबर 4ला सीट मिळेल का? हाही महत्त्वाचा प्रश्न राहतो. कारण की आता जर मिळत नाही याचा अर्थ तुम्ही त्याच चुका करताय किंवा तुमचे पर्सेंटाइल कमी पर्सेंटाइल कमी असतील तर तुम्हाला चांगले कॉलेज मिळणार नाही, चांगली ब्रांच मिळणार नाही. तर हे तुम्हाला तर लक्षात आलेलंच असेल. तर मग आता रिअलिस्टिक अप्रोच ठेवावा लागणार आहे. तुम्हाला जो काही आपल्या बाबतीत होणारा डिसिजन आहे तो लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. अदर ऑप्शन पण तयार ठेवावे लागणार आहेत. म्हणून जर पर्सेंटाइल कमी आहेत, आतापर्यंत पहिला, दुसऱ्या, तिसऱ्या राउंडपर्यंत तुम्ही सगळी परिस्थिती, सगळे चान्सेस म्हणजे वापर करून पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे आता जर तुम्हाला काय करायचंय, तर आता फक्त काय करायचंय, ॲडमिशन प्रोसेस त्याच्यामुळे ज्यांना ॲडमिशन ज्यांना अलॉटमेंट मिळालेले त्या सर्वांचं अभिनंदन. त्याचबरोबर ज्यांना अलॉटमेंट मिळालेले नाहीये, त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 4 मध्ये नक्की ट्राय करा. शेवटची संधी आहे कॅप राउंड 4. ती केल्याशिवाय तरी या राउंडच्या किंवा या ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर जाऊ नका.
ज्यांना आता कॉलेज मिळालेलं आहे, त्यांनी काय करा कॉलेज चांगलं असेल तर डायरेक्ट ॲडमिशनला जावा. तुमच्या मनासारखं कॉलेज मिळालं असेल तर खूप कन्फ्युजन मनात ठेवू नका. आणि तुम्हाला मी सांगितलेलंच ॲडमिशन कितीही तुम्ही विचार केला आणि काही केला तरी तुम्हाला वाटतच राहणार आहे हे कॉलेज मिळालं असतं तर ही ब्रांच मिळाली असती तर. ह्या गोष्टी काय मनातून जात नसतात. पण आता सध्या तुम्हाला इंजिनिअरिंग कंप्लीट करायची आहे. भविष्यामध्ये इंजिनिअरिंग होऊन काहीतरी चांगलं करायचं असेल तर पहिलं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणं महत्वाचं आहे. ते म्हणजे जेवढं चांगलं कॉलेज ब्रांच मिळणार होती, त्याच्यासाठी तुम्ही 3 राउंड पर्यंत तरी येऊन थांबलेलाच. आणखीन 1 राउंड तुमच्याकडे आहेच. पण आता सध्या तरी ॲडमिशन घेणं खूप महत्वाचं आहे. चूक करू नका. कोणत्या ऑटो फ्रीजमधून झाल्यानंतर बाहेर पडणं किंवा फ्रीज करून ॲडमिशनला रिपोर्ट न करणं, अशा काही चुका तुम्ही केल्या तर तुमचं नुकसान होणार असतं. हां, मान्य आहे काही जणांना फीस परवडत असेल आणि बेनिफिट नाही लागू झालं तरी चालेल. पण चांगलंच कॉलेज मिळालेलं पाहिजे आणि तुमच्याकडे पर्सेंटाइल आहे. तुमच्यासाठी पुढचे 3 राउंड ओपन आहेत. तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हलचे राउंड जे असतील त्याच्यासाठी बिनधास्त अप्लाय करा. म्हणून सांगायची गोष्ट काय आहे, प्रत्येकासाठी अपॉर्च्युनिटी वेगळ्या आहेत. प्रत्येकासाठी संधी वेगळ्या आहेत. फक्त तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही आणि तुमचे पालक जे ठरवणार आहेत, त्याच्यावरच सगळी परिस्थिती राहणार आहे. तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आहे, हे सगळं सीईटीच्या रूलनुसार आतापर्यंत चाललेलं आहे. आता तुम्हाला जे मिळालंय, कारण की ह्याच्यापेक्षा वेगळं काय होईल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तसंच नसतंय. जे काही तुमचे रँक, तुमचं पर्सेंटाइल, तुमचं कॉलेज लिस्ट होती, त्याच्याप्रमाणेच सगळं घडत आलेलं आहे. त्याच्यामुळे आता की खूप विचार करण्यात वेळ घालवू नका. ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करा. ज्यांना अलॉट झालेलं नाही त्यांनी कॅप राउंड 4 साठी ट्राय करा. कारण की इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये सगळे रूल्स, सगळ्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत कळत गेलेल्या आहेत. आता त्यात जर आता विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी स्वतःहून कळायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता विचार करण्यात अर्थ नाही. आता फक्त काय आहे फायनल डिसिजन हा एकच पर्याय आहे तुमच्याकडे. कॅप राउंड 3 योग्य आहे. कॅप राउंड 4 नंतर जर तुम्ही निर्णय घेणार असेल तर तरीही ओके आहे. फक्त कॅपमध्ये ॲडमिशन घेण्याचे फायदे आहेत एवढं सांगायचं आहे. बाकी तुम्हाला जे बेटर कॉलेज वाटते त्याच्यासाठी नक्की ट्राय करा. पुढच्या राउंडच्या बद्दलही माहिती माझ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्याच्याबरोबर आणखी कॅप राउंड 3 चे एनालिसिसही आपण त्याच्याबद्दलही व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यानंतरचे चान्सेस आणि आत्तापर्यंतची परिस्थिती याच्या बाबतीतही माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि कॅप राउंड 3 चे अलॉटमेंट ज्यांना मिळाले ते सगळ्यांचे विनर आहेत आणि निर्णय चांगला घ्या, लवकर घ्या. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.